मी इथे भाजी सुरुवात केली घ्यायला 1-2 महिने झाले असतील भाजी सुरुवात करून. तर मला ते इतकं सुंदर भाजीची क्वालिटी आणि ते ऑर्गॅनिक असल्यामुळे गोडी निर्माण झाली आणि भाजी खाण्याचं प्रमाण जास्त झालं असा मला मला स्वतःला हा अनुभव आला की मी जास्त भाजी खाते. आणि मग नंतर माझा भाऊजे आले होते, त्यांना पण ती भाजी आवडली. कुठे काय कुठून येते कसं जायचं, मग त्यावर मग मी फोनाफोनी अस्मिते त्यांना फोन करून त्यांना चौकशी केली की कसं जायचं. मग ते कोरेगावला असं असं जा, मग आमचं ठरलं आणि आम्ही जाऊन आलो आम्ही तिघंजणं. आणि तिथलं आम्ही आदरातिथ्य फडके कुटुंबियांचं बघून भारावून गेलो. पाय काही निघेना. तिथे जेवण खाण सगळी शेतफेरी झाली. काकड्या खाल्ल्या, टोमॅटो खाल्ले, खालची कोथिंबीर खाल्ली. ते मला फार जाणवलं की आपण असं कधी कोथिंबीर जमिनीतली उपटून खाल्लेली मला तर आठवत नाही माझ्या आयुष्यात. आणि काकडीचं खा की काकू काही होत नाही म्हणून काकडी पण डायरेक्ट खाल्ली. आणि असं करत करत मोठे विहीर बघून ती सगळी माहिती घेऊन आम्ही छान त्यांचा पाहुणचार घेऊन लोणी दूध दही तूप आणि सुरेख अनुषीने केलं. तर आम्ही ती पण खूप आमची सगळ्यांनी सरबराई केली. आणि कौतुक म्हणजे कुठेही त्याच्यात मोठेपणा किंवा काहीही नव्हतं. देण्याची दाणं त्यांची लक्षात आली. म्हटलं इतकी भाजी घरात भाजी खूप असते पण ती 2 दुड्या टाका 2 भाज्या टाका की झाली पिशवी भरली. पण इथे म्हणजे मला 2 माणसं उचलायला लागली एवढी भाजी होती. घरी आल्यावर की माझ्या मिस्टरांनी सगळं सांगत होते की कशा पद्धतीने त्यांनी आमचा पाहुणचार केला. आणि आता ह्या सगळ्यांनी मी आता त्यांची जेव्हा ह्याची फेरी आहे हुरड्याची हुरड्याची, तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना घेऊन असं आम्ही अरेंज करणार आहोत जाणार होत आता. तेव्हा परत आम्ही त्यांचा पाहुणचार त्यांच्याकडनं करणार होता की घेणार आहोत त्यांचा असा. नक्की या फडके ऑर्गॅनिकमध्ये कायम तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही आमचे कुटुंबीयच आहात त्यामुळे कायम यायचं आणि मस्त खा स्वस्त राहा. आणि आता माझी अस्मिता त्यांची पण छान ओळख झाली. मी त्यांना म्हटलं का तू खूप लहान आहेस तुला तर अगदुगच करेल म्हटलं. आज मस्त गप्पा पण आपल्या झाल्या, छान झाल्या, मज्जा आली एकदम, मजा आली मला खूप छान.